मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील काही दिवसांपासून विविध चर्चा आपण पाहत आहोत। यामध्येच आता पैसे वसुलीसाठी देखील लाडकी बहीण योजनेची यादी तयार झाली आहे अशी अनेक माहिती न्यूज पोर्टलने दिली। त्यासोबतच लाडकीकडून आता सर्व 9,000 रुपये राज्य सरकार वसूल करणार आहे। त्यासोबतच लाडकीच्या बँक खात्यावरून देखील हे पैसे आता सरकार वजा करणार आहे अशी देखील माहिती काही न्यूज पोर्टल आणि वेबसाईटवर आपण पाहायला मिळाली आणि त्यामुळेच अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। तसेच महिला याबद्दल नाराजी देखील व्यक्त करत होत्या की आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, सरकारने आमच्याकडून सर्व पैसे देखील घेतले, तर आमचं काय होणार? कारण आम्ही इलेक्शन वेळी देखील सर्व लाडक्या बहिणींनी राज्य सरकारला सत्तेत आणलं, परंतु आता आमच्याकडून जर पैसे राज्य सरकारने वसूल केले तर आम्ही कसं करणार? आमचे पैसे आधीच बंद करून सरकारने आम्हाला मोठा धोका दिला आहे आणि आता आमचे जर पैसे देखील राज्य सरकारने परत केले तर आम्ही कुणाकडे जाणार? किंवा राज्य सरकारने हे पैसे वसूल न करता आहे असेच 2100 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपये तरी चालू ठेवावेत अशी देखील अनेक लाडक्या बहिणींनी मागणी केली। तर मित्रांनो, याबद्दलचे सत्य काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना बाद जरी केलं तरी महिलांकडून कुठल्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही। आता यात अपात्र कोणाला केलं आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला ज्या होत्या त्यांना अपात्र करण्यात आले आहे। त्यासोबतच ज्यांचे 65 पेक्षा जास्त वय होते आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या अशा देखील महिलांना यामध्ये आता बाद करण्यात आलेले आहे। कुटुंबातील सदस्यांच्या नावे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या पतीच्या, मुलाच्या किंवा इतर कुणाच्या नावावर चर्चा किंवा नसल्यास तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत बाद करण्यात आलेला आहे। त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान योजना आहे किंवा पीएम किसान योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत महिला महिन्याला लाभ घेतात किंवा 2-3 महिन्याला लाभ घेतात त्यांना देखील या योजनेअंतर्गत बाद केला आहे। परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वसुली कुठल्याही प्रकारची केली जाणार नाही याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून तसेच संबंधित खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून देखील देण्यात आलेली आहे। त्याबरोबर अजित पवार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की वसुली कुठल्याही प्रकारची केली जाणार नाही। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यावर जमा झाले असतील तर त्याची कुठल्याही प्रकारे वसुली राज्य सरकार करणार नाही। तुम्हाला पुढचा लाभ बंद करण्यात येईल, परंतु तुमची वसुली ही कुठल्याही प्रकारे करणे जाणार नाही। फक्त अपात्र महिलांना यापुढे पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारने दिलेले पैसे परत घेण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि दिलेले पैसे हे लाडकीला आम्ही कधीही परत घेणार नाही असे देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही अफवांवर तुम्ही लक्ष ठेवायचं नाही। आता याबद्दल अजितदादांनी देखील काय माहिती सांगितली ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये दिले आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा। यामध्ये दादांकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की यापुढे लाभ कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिलांचे लाभ बंद होणार, त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। इथं माझ्या लाडक्या बहिणी पण कुणीतरी चर्चा करते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार, अजिबात बंद होणार नाही। फक्त ज्यांचं उत्पन्न 2,40,000च्या 20,000 महिना त्याच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार। आता काहींचा ऊस जातो 400 टन तरी आमचे 1,500 रुपये घेतात, काहींचा जातोय 200 टन। तसं नाही बाबांनो, जे झाडू पोतना करते, जी धुणं भांडी करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन करते, जी कुरपणीला जाते, जी झोपडपट्टीत राहते, गरीब महिला, त्याकरता ही योजना आहे। आणि ते मी खरं तुम्हाला सांगतो, मागे आम्हाला वेळ कमी मिळाला, आम्ही येईल त्याचा फॉर्म अर्ज त्या ठिकाणी केला। माझ्याकडे तक्रार पत्रकारांची आली, खरी खोटी मी तपासून बघायला सांगितलं। त्या बांगलादेश मधल्या काहीतरी 2-3 आल्या, त्या भावानंदी आमचे पैसे घेतले, पण ते खरं का खोटं अजून तपासतोय। आरोप झालेला आहे, तपासल्याशिवाय मला सांगता येणार नाही। नाहीतर पुन्हा चॅनलला अजित पवारांनी कबूल केलं बांगलादेशच्या महिलांना मिळाले, असं काही नाही। हे तपासून आणि आम्ही आधार कार्डशी ते लिंकअप करतोय। ज्या गोष्टी माझ्या गोरगरीब समाजाच्या गरजेच्या आहेत त्या चालू ठेवण्याच्या करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार, दत्ता भरणे, चंद्रकांत दादा पाटील, आमच्या माधुरीताई मिसाळ, आम्ही सगळेजण त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत। आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे। 5 वर्षाच्या करता आम्हाला खूप काही काम करायचंय, त्याच्यामध्ये त्या कामाचा तुम्ही पण फायदा करून त्या ठिकाणी घ्या, क्वालिटीला महत्व द्या। कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण कसंही काम त्या ठिकाणी करू नका। काल मला नंतर मी परत गाडीत बसत असताना दिसलं होते, त्याला ते आपल्या न्यायालयाच्या बिल्डिंगला ते टाईल्स पडू नये म्हणून खेळ मारतात, मला जाताना दिसला असताना तिथं जाहीर केलं असतं, या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका, ब्लॅकलिस्टला टाका। ते असले नाही लाडकी पोरगीला, माझ्या
जवळचा असो लांबचा असो डाव्या हाताचा उजव्या हाताचा काय चालणार नाही. जनतेचा पैसा अजित पवारच्या बापाच्या घरचा पैसा नाही. जनतेचा पैसा सत्कारणीच लागला पाहिजे आणि त्याच्यातनं जर कोणी चावटपणा केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी